आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा ताहराबाद रस्त्यावरील करंजाड गावाजवळ अत्यंत धक्कादायक घटना घडली। गुजरात राज्यातील 20 वर्षीय तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार हा अपघात नसून संबंधित तरुणानं ट्रक समोर उडी घेतल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये होत असून परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील अहवा तालुक्यातून कांदा काढणीसाठी मजुरांची टोळी सुमारे 25 दिवसांपूर्वी बागलाण तालुक्यात आली होती। गेल्या 8 दिवसांपासून परिसरात या मजुरांचं काम सुरू होते। काम संपल्यानंतर ही टोळी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी निघाली होती। काही मजूर दुचाकीवरून पुढे रवाना झाले होते। याच टोळीतील राहुल निलेश गावित वय वर्ष 20 राहणार करंजडी तालुका अहवा गुजरात हा तरुण आपल्या टीव्हीएस रायडर GJ 30E7441 या दुचाकीवरून गावाकडे जात होता। करंजाड गावाजवळ आल्यानंतर त्यानं अचानक दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली। मोबाईल ही गाडीतच ठेवून त्यानं सटाण्याच्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक पासिंग ट्रक समोर अचानक उडी घेतल्याचं सांगितलं जात आहे। ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्यानं राहुलचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। करंजाड येथील केवळ देवरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सदर तरुणानं टोकाचं पाऊल का उचललं, हा अपघात होता की आत्महत्या, याचा पोलीस तपास सुरू आहे। पुढील तपास पोलीस हवालदार रामराव शेरे करत आहेत।